श्री स्वामी समर्थ. अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्याला एका व्हिडिओत कमेंट होती विधवा नवमीचे आपण व्हिडिओ बनवत आहे. तर विधवा नवमीचे व्हिडिओ पण आपण त्यासाठी बनवत आहे. तर अविधवा नवमीला श्राद्ध कसे करायचं असं त्यांना प्रश्न होता. तर अविधवा नवमीला श्राद्ध म्हणजे काय? फक्त जे आपले सवासणी असतात, म्हणजे सौभाग्यवती स्त्री, आपल्या घरात जी सौभाग्यवती स्त्री गेलेली असते ना, तर त्याचं श्राद्ध असतं. आणि आपण ह्या श्राद्धासारखंच करतो, फक्त तिथे सौभाग्यवती स्त्रीला, तर इथे आपण पुरुष आणि स्त्री, जर आपल्याकडे विधवा गारले असेल, कोणी महिला विधवा गेली असेल, तर आपण जेवायला पण त्यांच्या नावाने जे बोलवतो ते विधवा बोलवतो. आणि पुरुष असेल जर ते विदुर असेल तर विदुर बोलवतं. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे. आता तुमच्याकडे कशी माहित नाही. तर विदुर असेल तर विदुरला बोलवतं, आणि जर हे असेल म्हणजे त्यांचं लग्न पत्नी असेल, त्यांना लग्न झालेलं असं पत्नी असेल तर त्यांना तसं बोलवतो. आणि महिला जर सौभाग्यवती गेली असेल तर महिला सौभाग्यवती जेवायला बोलवतो. असं आपल्याकडे पद्धत असते. तर तशा पद्धतीने आपण करायचं. आणि दुसरी गोष्ट कसं असतं, आपण जसं पितरांना जे काही स्वयंपाक वगैरे करतो सगळा तसाच करायचा. आपण सगळे जसं पितरांना करतो सेम. फोटोला नैवेद्य, त्यानंतर त्या महिलेला जेवायला, सौभाग्यवती महिलाला जेवायला बोलवते, गाईला पात्र, अग्नीला आणि कावळ्याला, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे करतो त्या करायच्या. म्हणजे सगळ्यांना नैवेद्य ते द्यायचे, आघारी द्यायचे, आणखी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आपण ह्या सगळं जसं श्राद्धला करतोय तसं. आता आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की श्राद्धला काय काय करायचं, घरच्या घरी श्राद्ध कसं करायचं ते आपण बघितलं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तसंच करायचं. फक्त श्राद्ध करताना कसं असतं, आपलं मन मोकळं ठेवून श्राद्ध करायचं. जे कुठल्या गोष्टीत जीव अडकून केलं तर ते श्राद्ध आपलं लागू होत नाही, म्हणून आपण त्यानुसार करायचं. तर असं विशेष अविधवा नवमीचं असं वेगळं काही नाहीये. सगळ्या भाज्या वगैरे सगळं, म्हणजे आपण जे रेग्युलर श्राद्ध करतो तेच, फक्त सवासणी महिलाला बोलवायचं आणि सवासणीला जेवायला द्यायचं. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला वाटलं तर आपण तिला एखादे अलंकार देऊ शकतो. काही चांगलंच आहे, सौभाग्याचे अलंकार तुम्ही देऊ शकतात त्यांना, चांगलेच आहे तुम्हाला ते दिलेले. कारण की आपलं पण म्हणजे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभून आपलं सौभाग्याचं आरोग्य आयुष्य वाढत असतं, म्हणून आपण ते देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर द्यायचं, असं कंपल्सरी नाहीये, देऊ शकतो पण. आणि त्यानंतर बघा, आजच्या व्हिडिओत मध्ये आपण 2 माहिती आणलेली आहे. त्यानंतर आता आहे ती अविधवा नवमी आहे, 7 तारखेला आहे, शनिवारच्या दिवशी 7 तारखेला आहे. शनिवारच्या दिवशी 7 तारखेला आहे. तर आपण त्या दिवशी अविधवा नवमीचं जेवण करायचं किंवा श्राद्ध त्या दिवशी करायचं आहे. त्यानंतर 10 तारखेला आपली इंदिरा एकादशी आहे. 10 तारखेला इंदिरा एकादशी आहे. बघा, आपण आजच्या व्हिडिओत 2 माहिती घेणार आहे. एक अविधवा नवमीची आता घेतली, आता आपण इंदिरा एकादशीची घेणार आहे. इंदिरा एकादशी ह्या जास्त पितृपक्षामधली एकादशी असते ना, तिला इंदिरा एकादशी म्हणतात. आणि ही एकादशी म्हणजे खूप पुण्यकारक असते, सर्वात जास्त फलदायक असते. आणि ही एकादशीचं कसं असतं बघा, आपण वर्षातून जसे आपले आषाढी कार्तिकी मोठ्या एकादशी असतात तसेच, म्हणजे त्याचसारखीच याची सुद्धा फलश्रुती असते. तर आपण ही एकादशीचा उपवास करायचा. ह्या एकादशीला खूप जास्त सेवा करायची. नारायणाची करा, भागवत पाठ करा, तुम्ही कुठल्याही देवाचे करा, म्हणजे नारायण अवतारातल्या काही पण, विष्णू सहस्रनाम करा, त्यानंतर भागवत पाठ करा, बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करा, स्वामींचा अभिषेक करा, काही करा, म्हणजे कुठली पण सेवा कराल. पण त्या अगोदर आपण संकल्प करायचा की आज दिवसभरात जेवढी माझ्याकडनं सेवा होईल, जे पण मी तुमची सेवा करेल, स्वामी असेल, दत्त महाराज असेल, किंवा बाळकृष्ण असेल, किंवा विष्णू असेल, किंवा लक्ष्मी नारायण असेल, त्यांना सांगायचं की आज माझ्याकडनं जेवढी तुमची सेवा होईल ती सगळी सेवा माझे गेलेले जे काही पित्र असेल, तुमचे वडील असेल, आजोबा असेल, पणजोबा असेल, किंवा तुमचे जे काही घरातलं जे काही गेले असेल, तर आजच्या एकादशीचं पुण्य त्यांना लागू द्या आणि त्यांना मुक्ती द्या. किंवा त्यांचं जे काही कुठे आत्मा अडकला असेल, कुठे काय त्यांना त्रास होत असेल, वरती जे काही त्रास होत असेल, कुठे त्यांचे समजा त्यांची कुठली योनी, एखादी खराब योनी त्यांना सध्या ते तिथे असेल, तर त्यांना त्या योनीतून मुक्त करून त्यांना एक तर तुम्ही हे पुण्य लागून त्यांना त्याच्यातून मुक्त करा, असा आपण तसा संकल्प करायचा. आणि त्यानुसार मग आपण त्या दिवशी, त्या एकादशीच्या दिवशी
आपल्याला जेवढी जास्त करता येईल तेवढी जास्त सेवा करायची. आपण त्या दिवशी सकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करा. सर्वात प्रथम आपल्याला पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर एकादशीचे श्राद्ध पण असतात बघा, बरेच जणांचे असतात, एकादशीचे श्राद्ध पण असतात. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही भागवत वाचा. भागवत त्या दिवशी वाचलेलं खूप 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 चांगलं, म्हणजे तुम्ही पितृपक्षात 15 दिवस भागवत वाचल्यानंतर जेवढं तुम्हाला फलश्रुती मिळेल किंवा तुमच्या पितरांना जेवढी सद्गती मिळेल किंवा तुमच्या पितरांना जेवढंही ते आता 15 दिवस वाचल्यानंतर समजा जेवढंही तुमच्या पितरांना तुम्ही जे काही वाचून तुमच्या पितरांना देणार, तर जेवढंही पुण्य मिळेल तर त्याही पेक्षा एकादशीला वाचलेलं जास्त असतं. म्हणून एकादशीला आपण कधीही ते चुकवायचं नाही. ह्या एकादशीला तर आपण चुकवायचंच नाही, कारण की त्याचे पुण्य जास्त आहे, त्याची फलश्रुती जास्त आहे. म्हणून ह्या एकादशीला आपण आवर्जून भागवत, जे संक्षिप्त भागवत आहे आपल्याकडे, ते आपण आवर्जून करायचं आणि त्याची फलश्रुती आपण आपल्या पितरांना द्यायची. तर हे मात्र आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुपारी 12 वाजता जे काय असेल तुमच्याकडे स्वयंपाक केलेला असेल त्यातला तुम्ही घास वरती ठेवून द्या, एक घास पितरांसाठी, जे तुमचे असेल ते एकादशीचे श्राद्ध असेल तर त्यांनी. आणि नसेल ना आपल्याकडे तर आपण त्याच्यासाठी काही श्राद्ध म्हणून घालायचं नाही. एकादशीचे असतील त्यांनाच करायचे. परंतु ज्यांचे नाही त्यांनी काय करायचं, 12 वाजता, कोणत्या इंदिरा एकादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता एक माळ जप करायचा. तो मंत्र आपण सांगितला होता मागच्या व्हिडिओमध्ये, पितरांचा मंत्र. तर तो मंत्र आपण त्याचे एक माळ जप करायचा आहे. आणि तो मंत्र एक माळ जप केल्यानंतर बाकी आपण हातपाय धुवून मग पुन्हा आपण आपले आपले कामं करायचे. आणि त्यानंतर दिवसभरात आपल्याकडनं जास्तीत जास्त नारायणाची सेवा झाली पाहिजे. ओम नमो नारायण मंत्र म्हणा, तुम्हाला जे होईल ते करा. त्यानंतर संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचा. त्यानंतर आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवा विष्णू सहस्रनामावली म्हणून. बाळकृष्णाला किंवा नारायणाला तुळशीपत्र व्हा. ह्या सगळ्या सेवा आपल्याला एकादशीच्या दिवशी खूप काही करायच्या आहे सेवा. आणि ह्या सगळ्या सेवा करून त्याचे सगळ्या सेवेचं पुण्य आपण त्यांना देऊन त्यांना मुक्ती मागायची आहे. त्यांना जे काही ते योनीत असेल त्या योनीतून त्यांना मुक्ती मिळावी यासाठी आपण ही सेवा करायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा सांगते की 15 दिवसामध्ये जेवढे तुम्ही हे पितृपक्षाचे जे 15 दिवस आहे, पंधरवाडा, या 15वाड्यात तुम्ही जेवढे भागवत केले असेल त्या सगळ्या 15 भागवत, म्हणजे 15 दिवसाचे 15 भागवत होतील तुमचे. तर 15 दिवसाच्या 15 भागवतापेक्षा एका दिवशीच्या दिवशी एक भागवत केल्याचं पुण्य जास्त असतं, 1000 पटीने पुण्य जास्त असतं. म्हणून आपल्याला हे एकादशीच्या दिवशी भागवत करायला विसरायचं नाही. काहीही ती संधी कधी सोडायची नाही. काही काम असो, किती काम असो, किती काही असो, तर त्या दिवशी दिवसभरात करा. असं काही नाही मग सकाळीच करा, दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. त्याच्यामुळे काहीच तुम्हाला टेन्शन नाही. 1-1.5 तास तुम्ही दिवसभरात काढा आणि मग तुम्ही बघा, मग त्याच्यातून तुम्हाला म्हणजे जाणवेल पण की कधी कधी असं असतं बघा, स्वप्नात सुद्धा येऊन सांगतात पितृमुक्त झाल्याचे. म्हणजे मला एक अनुभव आहे माझा सुद्धा. तर भागवत जर आता हे भागवत आहे याच्यापेक्षा एक मोठं पण भागवत असतं, ते जर भागवत केलं ना तर खरं स्वप्नात येऊन सांगतात की ह्या पितरांना मुक्ती मिळाली असं. त्या मोठं भागवत जे आहे ना आपल्याकडे असतं बघा ते. आता मी मागची एक व्हिडिओ टाकलेली होती मोठ्या भागवतची मागच्या वर्षी. तर ती भागवत जर केलं ना आयुष्यामध्ये एकदा तर करायलाच पाहिजे. त्याची मी टाकणार आहे अजून एक व्हिडिओ, त्याची टाकणार आहे भागवतची. उद्या वगैरे त्याची एक व्हिडिओ येईल. आयुष्यामध्ये एकदा भागवत हे करायचंच. जेव्हा आता आपल्यासाठी करा, तुम्ही पितरांसाठी करा. पितरांसाठी केलं ना ते एक भागवत जरी तुम्ही एका व्यक्तीसाठी केलं ना त्याला मुक्ती हमखास मिळते. आणि समजा स्वतःसाठी केलं तर स्वतःसाठी सुद्धा आयुष्यात एकदा तरी भागवत करायचं असतं प्रत्येक व्यक्तीने. मोठं बरं का, छोटं नाही. छोटं तर आपण नेहमीच करायचं, पण मोठं सुद्धा आपण आयुष्यात एकदा तरी करायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला ना तुम्ही 7 दिवसाचं भागवत एकदा अवश्य करा आयुष्यामध्ये. कारण की ते आपल्यासाठी करायचे, आपल्या स्वतःला सुद्धा. जे काही आपण पुढच्या जन्मामध्ये जे काही आपण आता मागच्या जन्माचे आपण हे जे भोग भोगतोय आणि आपल्याला वाटत असेल की पुढच्या जन्मी आपल्याला असे भोग नको, असा त्रास नको वाटत असेल, तर तुम्ही मोठं भागवत आहे याची जास्तीत जास्त पाठ करा, पारायण करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या जन्मी ह्या जन्मासारखा त्रास राहणार नाही. असं त्याच्यात दिलेलंच आहे, भागवतमध्ये सर्व दिलेलं आहे. म्हणून आपण ते भागवतचा पाठ सुद्धा एकदा करा. पण आता सध्या आपण एकादशीला छोटं भागवत आहे, संक्षिप्त भागवत सप्तशती 724 भागवत आहे, ते तुम्ही करा. आणि त्याचे
त्या दिवशी तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करा. आणि ते बघा, तुम्हाला हे जे म्हटले ना मोठं भागवत, याची मी एक व्हिडिओ टाकेल. फक्त तुम्ही आत्ता करा किंवा नका करू, तुम्हाला आत्ता त्याची तेवढे वेळ मिळणार किंवा नाही मिळेल, परंतु तुम्ही आयुष्यात एकदा तरी ते भागवत पारायण अवश्य करा. मी तर म्हणते तुम्ही जास्तीत जास्त वर्षातून 1-2 तरी करा. जोपर्यंत आहे आपण तोपर्यंत. पुढच्या जन्मी तुम्हाला हे सगळं जे आहे ना, आता जे भोगताय तुम्ही दुःख जेवढे भोगताय तेवढं पुढच्या जन्मी काहीच राहणार नाही. कारण की भागवत हे अत्यंत आणि अनंत पुण्यकारक आहे आणि त्याच्याने आपले सगळे पाप धुतले जातात. भागवत म्हणजे काय, तुमच्या पाप धुतल्या जाण्याचे एक म्हणता ना संधी आहे. भागवत वाचन म्हणजे पाप धुतल्या जाण्याची संधी आहे. आणि आपलं कसं असतं, हे पाप पुण्य असतं ना, जन्मजन्मी आपण जन्म घेत राहतो ना, आपल्या बरोबर ते पाप पुण्य येत राहतं. मग ते जन्मजन्मी आपलं चालू राहतात फेडतनं. म्हणून आपण भागवत पारायण करायचं. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.